नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी, तीही अगदी हेल्दी आणि टेस्टी सुद्धा। ही रेसिपी तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी, रोजच्या जेवणात किंवा अचानक पाहुणे आले तरीही तुम्ही पटकन बनवू शकता। अतिशय रुचकर आणि टेस्टी अशी होते, झटपटही होते आणि खायला छानही लागते। चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी पालक बटाट्याची चटकन होणारी भाजी आहे। त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी इथे एक मोठी जुडी पालकची आणली होती। ती चांगली स्वच्छ निवडून घेतली आणि 4 ते 5 वेळा पाण्याने धुवून अशी चाळणीत नितळत ठेवून चिरून घेतलेली आहे। या पद्धतीने सगळी भाजी चिरून घ्यायची आहे, जेणेकरून ती शिजल्यानंतर फार अशी मोठी दिसणार नाही। आता यासाठी पालक बाजूला ठेवून घेतला आणि 3 बटाटे घेतले होते मी मीडियम आकाराचे। त्याची साल काढून असे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत। एक मीडियम आकाराचा कांदा रफली चॉप करून घेतला। टोमॅटो एक मीडियम आकाराचा रफली चॉप करून घेतलेला आहे। अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। फार काही जास्तीचे इन्ग्रेडियंट्स नाही आहेत। सुके मसाले आहेत ते मी तुम्हाला फोडणी करताना सांगेनच। चला तर मग आता इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढई चांगली कडकडीत गरम झाली की नेहमीच्या भाज्यांना घालतो त्यापेक्षा थोडंसं तेल जास्त घालायचं। पालेभाज्यांना नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडंसं तेल जास्त घातलं तर त्या अधिक रुचकर आणि टेस्टी लागतात। पालक हा अतिशय पौष्टिक आणि आयरनने भरपूर अशी भाजी आहे, त्यामुळे नवीन नवीन रेसिपी बनवून हा पालक मी नेहमी आमच्या घरातल्यांना खाऊ घालत असते। तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे पालक बटाट्याची। तर इथे मी 1.5 पळी इथली किटलीतली पळी आहे इतकं तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं ते घातली अर्धा टीस्पून इतकी मोहरी। हा टीस्पून मसाल्याच्या भांड्यामध्ये जो छोटा टीस्पून असतो तो आहे, त्याने मी अर्धा टीस्पून इतकी ही मोहरी घातली। मोहरी चांगली तेलात तडतडली की जिरे घालणार आहोत। बारीक मोहरी आहे, खाण्यासाठी अगदी रुचकर आणि टेस्टी लागते, त्यामुळे कधीही बाजारातून मोहरी घ्यायची झाली तर अगदी बारीक असते ती घ्यायची, तिचा स्वाद भाज्यांमध्ये खूप छान येतो। आता मोहरी चांगली या पद्धतीने तडतडल्यानंतर अर्धा टीस्पून इतके जिरे घालून घेतले। जिरे चांगले तडतडले की अद्रक लसूण घालून घ्यायचं, जेणेकरून अद्रक लसूण कांद्याबरोबर व्यवस्थित भाजलं जात नाही तर इथे छान भाजलं जाईल। थोडासा हिंग घालून घेतला, वरून घातलं अद्रक लसूण। आता अद्रक लसूण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात। जेवढा त्याचा उग्र वास आहे तो निघून जाईपर्यंत अद्रक लसूण छान भाजून घ्यायचं। तुम्ही या ठिकाणी अद्रक लसूणची पेस्ट घातली तरीही चालेल, परंतु असं फ्रेश अद्रक लसूण कट करून घातलं तर भाजीचा स्वाद आणखीनच वाढतो, त्यामुळे मी असं कट करून घातलं आहे। आता यामध्ये घालून घेऊयात जो कांदा आपण कट करून घेतला होता तो। आता हा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। फक्त रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आणि वरून टोमॅटो घालायचा आहे। अर्धा मिनिटभर एकसारखा हलवत हलवत कांद्याचा रंग बदलेपर्यंत मी हा परतून घेतला। आता याच्यावरून टोमॅटो घातला। टोमॅटो थोडासा मऊसर झाला की लगेचच आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालून घेणार आहोत, कारण की भाजीबरोबर आणि बटाट्याबरोबर अगदी व्यवस्थित हा टोमॅटो शिजला जातो, त्यामुळे पूर्णपणे मॅश होण्याची वाट नाही पाहिजे। थोडासा मऊसर झाला की लगेचच आपण यामध्ये बटाटे घालून घेणार आहोत। आता थोडासा टोमॅटो मऊसर झाला की एक मिरची घातलेली आहे मी बारीक कट करून। या पद्धतीने एक मिरची घातली, जास्त नाही, लाल तिखट मी पुढे घालणार आहे, फक्त हिचा स्वाद छान येतो या भाजीमध्ये म्हणून मी एक मिरची घातली। आता ही याच्यामध्ये चांगली परतून घेऊयात। हे सगळं व्यवस्थित परतून झालं की लगेचच बटाटे घालून घ्यायचे। बटाटे असे पातळ बारीक चिरून नाही घ्यायचे, असे मोठेच घ्यायचे, जेणेकरून ते भाजीमध्ये शिजले तरीही विरघळणार नाहीत, आहे तसेच व्यवस्थित राहतील आणि खायलाही छान लागतील। असे रफली चॉप करून घेतलेले बटाटे घालून घेतले। आता बटाटे घातल्यानंतर 1-2 मिनिटापर्यंत चांगलं हे बटाटे या तेलामध्ये आणि या कांदा लसणाबरोबर परतून घ्यायचे, जेणेकरून छान असे क्रिस्पी होतील आणि झाकण लावल्यानंतर मस्त असे मऊसर शिजलेही जातील। आता थोडंसं मीठ घालून घेतलं, जेणेकरून या बटाट्यांना पाणी सुटेल आणि हे खाली लागणार नाही झाकण ठेवलं तरी, म्हणून थोडंसं मीठ घालून घ्यायचं, परत परतवून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून घेऊयात। आता झाकण ठेवायचं, परंतु मधून मधून 1-2 ते 3 मिनिटात बटाटा शिजला जातो, नवीन असेल तरीही आणि जुना असेल तरीही। आता झाकण ठेवायचं आणि मधून मधून असं उघडून पाहायचं, नाहीतर आपला बटाटा खाली लागून सगळी भाजी जळाली जाईल।
थोडंसं एक अर्धा मिनिट झालं की परत परतून पाहायचं, अजून बटाटा कच्चा आहे. परत आता झाकण ठेवायचं. पाण्यावरती अजिबात एक थेंबही पाणी नाही घालायचं. असंच मिठाचं पाणी सुटेल त्याच्यावरती हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटानंतर हा अर्धा बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आता भाजीबरोबर उरलेला अर्धा जो कच्चा आहे तो भाजीबरोबर शिजला जातो, त्यामुळे अर्धाच इथे शिजवून घ्यायचा, म्हणजे 50% बटाटा इथे शिजवून घ्यायचा आहे. या ठिकाणी घालूयात बटाट्यावरती सुके मसाले. सुके मसाल्यांमध्ये जास्त काही नाही आहे. ही आहे धना जिरा पावडर, थोडीशी जास्त घालायची. ही 1 मोठा टीस्पून भरून घातलेला आहे मी, एवढी घालायची. आणि गरम मसाला, थोडीशी हळद असं घालणार आहे. हळद घातली थोडीशी. आहे लाल तिखट. या लाल तिखटाने खूप तिखट आहे हे, त्यामुळे अर्धा टीस्पून इतकं घातलेलं आहे. इथलं तिखटाचं किंवा मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथं मुली खाणार होत्या म्हणून तिखटाचं प्रमाण थोडं कमी वापरलं. ही तिखट जरी कमी दिसत असलं तरी हे भरपूर तिखट आहे, त्यामुळे मी एवढं तिखट घातलेलं आहे. आता सगळे सुके मसाले घालून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. आता अर्धा टीस्पून मी गरम मसालाही इथे ॲड करून घेतलेला आहे. सगळा बटाटा आणि मसाले चांगले फ्राय करून घेतल्यानंतर वरून घालायचा पूर्ण सगळा पालक. 1 जुडी पालक आहे हा. 3 बटाट्यासाठी 1 जुडी पालक अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. आता वरून सगळा पालक घालून घ्यायचा. जर तुम्हाला असं काही नाही, तुम्हाला जर पालक कमी हवा असेल तर याच्यातला अर्धा घातला तरीही चालेल. आता पालक घालून घेतल्यानंतर सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. सगळा पालक मिक्स करून घेतल्यानंतर छान असं याला पाणी सुटलं जातं आणि या पालकाच्या पाण्यावरतीच भाजी आपण सगळी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता झाकण ठेवूया. थोडंसं मीठ घातलं. बटाटा शिजतानाही मीठ घातलेलं आहे बरं का मंडळी आपण, त्यामुळे व्यवस्थित असं लक्ष देऊन मीठ चेक करूनच घालायचं. आता किती बऱ्यापैकी पाणी रिलीज झालेलं आहे आपल्या भाजीमधून. झाकण ठेवल्यानंतर 1-3 मिनिटानंतर मी भाजी उघडून पाहिलेली आहे. अगदी व्यवस्थित भाजी शिजलेली आहे. यातलं सगळं पाणी व्यवस्थित आटवून घ्यायचं असेल तर आटवून घेऊ शकता किंवा असंच ठेवू शकता. आता सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून बटाटे हे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. या पद्धतीनेच बटाटे आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. झाकण ठेवल्यानंतर 3 मिनिटानंतर उघडून पाहायचं आहे. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. एका प्लेटीमध्ये तुम्हाला काढून दाखवते. तिचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे ते. अगदी रुचकर आणि पौष्टिक होते. वाव, किती मस्त असं टेक्स्चर आलंय ना. खायला अप्रतिम अशी ही भाजी लागते. मंडळी, या थंडीत पालक खूप छान आलेला आहे, त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की करून पहा. आणि तुमची भाजी कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी रेश्माज किचनवरती पाहत राहा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक शेअर सबस्क्राईब अशाच नवनवीन रेसिपी रोजच्या रोज चॅनलवरती नक्की पहा. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.